त्यांचे सगळे सहकारी. खरं तर काहीच लोकांची नावं ही आपल्या डोळ्यासमोर आणि नजरेसमोर येतात. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील बरेचसे असे अदृश्य हात असतात. त्यांचं देखील मनापासून, हृदयापासून कौतुक असणार आहे. पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करतो आहोत. पावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024चं हे दुसरं पर्व. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 1,00,000 व चषक मान्य श्री विनायकजी कारंडे सर, अध्यक्ष श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 51,000 व चषक मान्य श्री प्रवीण पुजारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी रोख रुपये 15,000 व चषक मान्य श्री सचिन विलास पाटील व मान्य श्री संजय थोरवत, गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून. वैयक्तिक आकर्षक बक्षीस. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 43 इंची LED TV मान्य श्री इम्रान कादरी यांच्याकडून. बेस्ट बॅटरसाठी स्मार्ट वॉच मान्य श्री संदीप पाटील यांच्याकडून. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज मान्य श्री अभिजित मगदुम उर्फ पप्पू यांच्याकडून. बेस्ट फिल्डरसाठी स्मार्ट वॉच मान्य श्री निरंजन पाटील उर्फ गंड्या यांच्याकडून. उद्योन्मुख खेळाडूसाठी अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री गणेश शिंदे यांच्याकडून. फायनल मॅन ऑफ द मॅच अर्थात अंतिम सामन्याचा सामनावीरसाठी अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री राजदीप भोसले यांच्याकडून. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य मान्य श्री इंद्रजित कारंडे सर, ॲडव्होकेट सागर शिंदे, रोहन पाटील उर्फ पप्पू, मोहन सालपे उर्फ पापा, किशोर पाटील, यासर नदाफ, संभाजी हराळे, सचिन परांजपे यांचं देखील आपल्याला लाभलंय. प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक टी-शर्ट व चषक आपल्याला पुरस्कृत केलाय. मान्य श्री शैलेश पाटील द बेकरी, मान्य श्री संतोष गायकवाड यांच्याकडून. उपांत्य फेरीतील प्रत्येकी सामन्यातील सामनावीर. उपांत्य फेरीतील प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी क्रिकेटची बॅट 70-70 स्पोर्ट कोल्हापूर यांच्याकडून. विशेष सहकार्य देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लागलंय. त्यामध्ये ॲडव्होकेट निलेश नरुटे, अनिरुद्ध पाटील उर्फ वीरू, अजित पवार धामोडकर, सुभाष बोचडे, विजय उल्पे उल्पे डेअरी, प्राध्यापक महादेव नरके सर, ॲडव्होकेट अजित पाटील, श्रावण फडताळे, डॉक्टर प्रवीण नेजदार, डॉक्टर अजय शिंदे, अमीर मुल्लानी, डॉक्टर मनोज गायकवाड, डॉक्टर स्वप्नील मगदुम, डॉक्टर अनिल हेरलगे, संतोष बेडेकर दुग्धालय, प्रसाद वराळे, सुशील रणदिवे आणि इतर सगळे सहकारी ज्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत काही क्षणामध्ये पोच करणार आहोत. सलामीची बिनीची आघाडीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करते. सलामीसाठी दोन्ही संघनायक जे डगआउट आहे खेळाडूंसाठी, त्या डगआउटमध्ये कोच अर्थातच प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या व्यतिरिक्त कोणीही प्रवेश करणार नाही आहे, कोणीही बसणार नाही आहे, याची आपण काळजी घ्या. आणि दोन्ही टीम्सना विनंती असेल, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आहे तो कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण त्वरित पाठवायचा आहे. आणि मुख्य व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत, जे निमंत्रित मान्यवर आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त मुख्य व्यासपीठावरती कोणीही बसू नका अशी देखील आयोजन कमिटीकडून तुम्हाला विनंती करण्यात येते. बघा, एका नियमानं कटिबद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याची शान आणि मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत्येक नियम हा सगळ्यांसाठी बंधनकारक असेल. त्यामुळे प्रेक्षक आणि सगळ्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि अधिकचा वेळ न घेता आपण पहिल्या लढतीकडे वळतो आहोत. पहिली हाय व्होल्टेज लढत, काटेकी टक्कर दोन तगड्या संघांमध्ये. एका बाजूला दक्कन पन्हाळा आणि दुसऱ्या बाजूला VK स्पोर्ट. हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर दोन हात करतील. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करते. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाकडं. नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी बोलावलंय
दख्खन पन्हाळा क्रिकेट संघाला. सलामीची जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची आपण शानदार सुरुवात केली आहे. क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने मैदानाच्या चारी बाजूला प्रचंड मोठी गर्दी आपण पाहत आहोत आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार आहे बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात पुणेवरून, पुणे जुन्नर येथून दाखल झालेले आमचे सहकारी समालोचक मनोज बेल्लेकर सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतो सिंधुदुर्ग कासारडेवरून. नमस्कार. जी. हॅलो हॅलो. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यशी है सर्वदा. स्पर्धेची सुरुवात होते. काउंटडाऊन करू सर आपण. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू या स्पर्धेतला आणि पहिला चेंडू. वा, स्पर्धेची सुरुवात झाली. पहिली गेंद पे पहिली चौकने वाला चौका. पहिला चौका. बरं, स्ट्राईकला कोण आहे? तुम्हाला एकदा कॉल केला होता ना? कॉल केलेला आहे ना की तुमचा अतिरिक्त प्लेअर या ठिकाणी पाहिजे. काहून जाऊन झालंय. एक चौकार पण आलाय. स्ट्राईकला कोण आहे? निखिल. नॉन स्ट्राईकच्या बाजूला प्रवीण आहे. निखिल आणि प्रवीण ही जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहिला अक्षयला या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. दख्खन पन्हाळा वर्सेस व्हीके स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. व्हीके स्पोर्ट्स या संघाने सुरुवातीला टॉस या ठिकाणी जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय दख्खन पन्हाळा संघ सुरुवातीला फलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला झालेली सुरुवात. अक्षयचा पहिला चेंडू जो खेळला गेला होता निखिलने. यावेळेचा चेंडू अगदी शहरावरती येऊ दिला. सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल आणि एक सिंगल आरामात आली. धाब्याचा धावसंख्या असेल ती असेल आता 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर वातावरणात अगदी क्रिकेटची स्पर्धा जसं अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेची तारीख डिक्लेअर झाली. तिथून पुढे अगदी आपण पाहतोय की प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या गावागावात, चौकात, शहरामध्ये चर्चा चालू होती की बावडा क्रिकेट क्लब आयोजित असणारा कोल्हापूर प्रीमियर लीग हा दिवस 31 जानेवारीचा केव्हा उगवला जाणार आणि तो दिवस या ठिकाणी उगवला. या दरम्यान अगदी आपण पाहतो इथे शॉट थर्ड मॅनला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. म्हणून संकपाळ होता त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिले आणि अगदी आपण पाहतो एस्टेनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. ऑर्गनायझर कमिटी मेंबर सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला जे पाहिले मिळाले आणि एक चांगलं काम आहे की कोल्हापूर शहराचं नाव या खेळाडूने मोठं केलंय, पण कोल्हापूर शहराचं नाव क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान मात्र मोठं व्हावं हा प्रयत्न आहे. परत एकदा खोलबट टॅपाचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकणे आलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे. धापलक वाढेल. धापलका धावसंख्या 7 धावा धापलकावरती आहेत. सामना सुद्धा 7 षटकांचा आहे. पहिलाच सामना आहे. पहिलं षटक चालू आहे. त्यामुळे सेट व्हायला थोडासा वेळ लागला जाईल. मग ते समालोचक असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, स्कोरर असू द्या, ऑर्गनायझर कमिटी असू द्या, अंपायर्स, प्लेयर्स, थोडासा वेळ लागेल. कॅमेरामन टेनिस क्रिकेट.inची गाडी आतमध्ये येऊ द्या. ओव्हर किती? 7.
हा एक चेंडू होऊ दे एवढ्या, मग त्याच्यानंतर गाडी मैदानाच्या आतमध्ये येईल. फक्त गाडी सावकाशानं. एक चेंडू. या दरम्यान गोलंदाजीवरती तयार आहे. आणि इथं अगदी आपण पाहतोय डावेष्टीच्या थोडंसं बाहेर चेंडू आहे का काय मात्र पाहिलं जाईल आणि त्या दरम्यान एक धावत्र पळून पूर्ण केली गेली आणि त्या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल आली आणि एका सिंगल चिरोपाडी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 8 रन. इसुझूची गाडी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते जी खास करून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला स्पॉन्सर बाय निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कंपनीला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. या गाडीची माहिती ही गाडी एवढी दर्जेदार काय 4x4 गाडी आहे. त्या गाडीत काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल जसं जसं वेळ मिळला जाईल. 5 दिवस या गाडीची चर्चा होणार आहे. 5 दिवस कोल्हापूर प्रीमियर लीगची चर्चा होणार आहे. 8 ओव्हर 7 धावसंख्या 8 एक षटक संपलं. इसूझू कंपनी अगदी आपण पाहतोय आमचे यासर नदाफ यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. डी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोन्ही नाही आमच्याकडे जी प्रिंट येईन तेच आम्ही सांगणार. अमोल तेली महाराष्ट्र पोलीस आहेत जे या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला असणारा प्रवीण नॉट्रॅकच्या बाजूला आपण निखिलला पाहतोय आणि शॉर्ट पे चेंडू तिथे मला वाटतं सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती परंतु जेल झाला असता तर कदाचित अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं असतं परंतु इथे हातामध्ये चेंडू आला नाही आणि निश्चितच अगदी आपण पाहतोय अपील करण्याची इच्छा असताना सुद्धा अपील करू शकले नाही. धावसंख्या जी आहे 8 धावा दापालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हलक्या हाताने खेळला तिथे पॉईंटच्या दिशेने चेंडू असेल एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि सिंगल चिरोपाडी धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलक धावसंख्या आहे ती 9 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 5 दिवस क्रिकेटचा सोहळा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवस रात्र प्रकाश होत होतील असणारे सामने दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय आमचे एक सिंगल तर घेण्याचा प्रयत्न केला गेला त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावलकर धावसंख्या वाढेल. दुहेरी अंका धावफलक 10 धावा. तर दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय इंद्रजित कारंडे सर उपस्थित झालेले आहेत. सरांचंही मनापासून अगदी स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल इंद्रजित कारंडे सरांना आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहे. 10 धावा धावफलकवरती आहेत. 3 रन विदाऊट लॉस. पहिला चौकार तर आलाय जो निखिलच्या बॅटमधून आलेला आहे. ऐकला आता प्रवीण यावेळेचा चेंडू सुरेख अतिशय चांगला चेंडू निश्चितच म्हणावं लागेल. थोडंसं बाउन्स होताना पाहायला मिळाला. राईज झाला चेंडू पडल्यानंतर अपेक्षित नव्हतं फलंदाज एवढी चेंडूची हाईट येऊ शकते. राईज झाला आणि इष्टरक्षक टॉनीच्या हातामध्ये निश्चितप्रमाणे चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. नितीन माने अगदी आपण पाहतो इष्टरक्षक आहे.
सूर्यप्रकाशचा या दरम्यान जो फटका तिथे शतरक्षक चेंडूवरती, परंतु चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल झाला, हातामध्ये परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळालं नाही. एक सिंगल आली, म्हणजे सलीम भाई निश्चितप्रमाणे गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जोडले गेलेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. धाबा धावसंख्या 11 धाबा, 11 रन. सेकंड नंबरची ओव्हर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दक्कन पनाला वर्सेस व्हीके स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जी चालू आहे. स्ट्राईकला आपण पाहिलं तर आता निखिलला आपण पाहतोय. सूर्यप्रकाशचा यादवचा फटका तिथे शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक धाव तर आरामात आली आणि एका धावसंख्येनंतर अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या 12 धावा. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं संपलं. पहिल्या षटकात 8 होत्या, दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा अमोल दिली यांनी खर्च केलेल्या आहेत आणि टोटल स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. A new danger. We must get ready for it. Ready, set, 3. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 12 आहे. पहिला चौकार येताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलंय पहिली सिंगल येताना पाहायला मिळालेली आहे. पण एक वैशिष्ट्य निश्चितप्रमाणे आहे, अजूनपर्यंत एकही धाव अवांतर आलेलं नाही. पहिली विकेट पण आलेली नाही. पहिली विकेट कोणाची, पहिली अवांतर धाव कशाने येणार, पहिला वाईड बॉल येणार का, पहिला नो बॉल येणार का, पहिली बाईज का लेग बाईज, प्रश्नचिन्ह खूप मोठ्या प्रमाणात आहे. 7 ओव्हरचा सामना आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये परत एकदा अक्षय टाकण्यासाठी तयार आहे. वैयक्तिक दुसरं षटक अक्षयचं. आणि इथं अगदी आपण पाहतोय निखिल बॅट फिरवून जर पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान बाईजच्या रूपाने ही पहिली सिंगल अवांतरच्या रूपाने त्यांना आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय कोळंबेकर सर, त्याबरोबर विश्वनाथ लिंगाय सर अगदी आपण पाहतोय ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रतीक राऊत सर आपल्या समिती अगदी जोडले गेलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. सूर्य एक प्रकारचा फडका, चेंडू हवेत, परंतु पॉईंटला कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आरामात एक सिंगल आहे त्यांना पाहायला मिळाली. हे कमबॅक खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही पहा पहिल्याच चेंडूवरती आलेला चौकार, त्यानंतर जे आलेले डॉट बॉल आणि फक्त सिंगल या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. इथून आपण पाहिले की पहिल्या चेंडू चौकारानंतर असं वाटलं की आता आक्रमकता वाढली जाईल, पण पहिल्याच 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आहेत, एक चौकार येऊन सुद्धा. हे कमबॅक आहे. आणि या दरम्यान उंची खूप आहे, पायचा झेल होणार का, आणि हो इथे प्रयत्न खूप जबरदस्त केला, परंतु त्या प्रयत्नांना थोडंसं अपयश त्यांना पाहायला मिळालं, यश मिळालं नाही. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाईन तो 2 या धावसंख्येने आणि टोटल स्कोर आहे 16. 16 रन विदाऊट लॉस. एफर्ट जबरदस्त लागले गेलं होतं अक्षय याच्याकडून. डे नाईट क्रिकेटच्या मॅचेस दुपारी 1 वाजता आपल्याला ग्राउंड सुरू करायचं होतं, पण पहिला दिवस थोडासा मॅचला सुरू होण्यासाठी थोडासा उशीर लागला गेला. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी 2 धावा आरामात येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येनंतर. सातत्याने अगदी आपण पाहिले सिंगल येत होत्या. एक जीवनदान मिळालं, त्याच्यावरती आलेल्या 2 आणि पुढच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. आता दुहेरीवरती जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी अगदी आपण पाहतोय निखिलचं आपल्याला पाहायला मिळतंय. बिनबाद 18 धावा आहेत, 18 रन. सुरेख फटका आहे, चेंडू मात्र लॉंग ऑनला आहे. निखिलच्या बॅटमधून चेंडू येतोय. या स्पर्धेतला पहिला षटकार आहे. Must be ready for a new danger. Shira. We must get ready for it. Ready? काय फटकेबाजी
मैदानाच्या आतमध्ये केली जाते पहा. एक चौकाराला तो निखिलनेच खेळला होता आणि एक षटकार खेळला तो सुद्धा निखिलने खेळलाय. स्पर्धेतला पहिला चौकार पहिला षटकार निखिलच्या नावावरती. आणि या दरम्यान परत एकदा शॉट पे चेंडू, फिर से खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने, फिर से एक बार 6 रन, लगातार दूसरा षटकार. धाबा धावसंख्या नाबाद 30 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. पहिलं वर्ष गतवर्षी संपलं गेलं आणि जसं दुसरं वर्ष सुरू झालं, दुसऱ्या वर्षाची सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला एक टायटल सॉन्ग सुद्धा कोल्हापूर प्रीमियर लीगचं आपल्याला ऐकायला मिळत आहे. ही उत्तरोत्तर होणारी प्रगती आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. संघमालिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिला संघ अगदी आपण पाहतोय दख्खन पन्हाळा आणि विके स्पोर्ट्सचा जो सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि दख्खन पन्हाळ्याचे संघमालक आदरणीय जीवनशेठ शिंदे आणि कॅप्टन अर्थातच कर्णधार देवराज मेतके याला आपण पाहतोय. विके स्पोर्ट्स या संघामध्ये आपण पाहिलं तर संघमालक स्वतः विनायक कारंडे सर आहेत आणि कॅप्टनच्या भूमिकेमध्ये कर्णधार आहेत मनोज संगपाळ. मनोज संगपाळ अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आलाय. धावपाचा प्रयत्न होता परंतु चेंडू फेकला गेला नाही, धोका पत्करला नाही आणि त्या दरम्यान आपण पाहिलंय एक सिंगल. त्या प्रकारे धावसंख्या 31 धन्यवाद. 31 विदाउट लॉस. काय सुरुवात झाली दख्खन पन्हाळा या संघाकडून, जबरदस्त. ऐकला आता निखिल ज्याला एक जीवनदान आहे. उलटा चेंडू या लॉंगाच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथं 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक प्रथम पोहोचलाय. धापलक धावसंख्या ना तेरी ना मेरी, कुल मिला के इसको आप जा पहुंचा है डबल तिर्री. 33 धावा, त्याही नाबाद आहे. सुरुवात अतिशय सुरेख होताना पाहायला मिळते ती दख्खन पन्हाळा या संघाकडून. पंचाकडे इथे मात्र खूप मोठं अपील केलं गेलं होतं आणि निखिल हा या स्पर्धेतला पहिला बाद होणारा फलंदाज. बॅटर आउट. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघ तयारीमध्ये राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा झालाच पाहिजे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. इनिंग ब्रेकमध्ये 7 ओव्हर संपल्या की टॉसला रेडी राहायचं आणि तुम्ही स्वतःहून हजर राहायचं इथे टॉससाठी. एका बाजूला टीम असेल SK रॉयल्स फुलेवाडी आणि एका बाजूला A1 पन्हाळा. कॅप्टन SK रॉयल्स फुलेवाडी मुकेश शिंदे आणि A1 पन्हाळा कॅप्टन प्रमोद चव्हाण. प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन रेडी राहा आणि ती जर 5 ओव्हर नंतर दिली तर अजून बेटर राहील. आणि टॉस झाल्यानंतर तुमच्या प्लेइंग 11मध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, ही पण गोष्ट लक्षामध्ये ठेवा. फुल टॉस समोरच्या बाजूला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल का सिंगल चुरपाटी धापलक वाढतोय. धापलकर धावसंख्या 1 बाद 34 धावा. काय वैशिष्ट्य या स्पर्धेचा पहिला चौकार निखिल
निखिलने पहिला चेंडू, पण पहिला चेंडू खेळणारा निखिलच या स्पर्धेमध्ये. मनोज तयार. हो हो, हा चेंडू सुरेख आहे, चांगला चेंडू, किती वेगवान चेंडू होता पहा. यष्टीरक्षकाच्या पॅडला चेंडू लागून अगदी गोलंदाजापर्यंत जाऊन तो पोहोचलाय. हा वेगवान होता. 3-4 पावलाचा रनअप जरी मनोज संकपाळचा असला, पण त्याच्या खांद्यात काय ताकद आहे हे ते दाखवून देतोय. पोहोचलाय, परंतु दोघांच्या दरम्यान कॉल कोणालाही नव्हता आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. एक टप्पा खात 4 रन चौकार. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. Mix by DJ Ajay. एक सुंदर काम सगळ्याच मित्रपरिवाराचं या ठिकाणी होतं आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर आमचे कृष्णात पिंगळे साहेब आहेत, मनोज संकपाळ आहे, नंदू उल्पे आहेत, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर, नितीन माने, खूप नावं आहेत. ही लिस्ट जर इच्छेप्रमाणे जर बनवायची जर ठरली तर मला असं वाटेल की इथं या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळत आहेत तेवढ्या संघांची लिस्ट आणि ऑर्गनायझरची लिस्ट कदाचित तेवढी असेल. कारण कोल्हापूर शहरातील असिद्ध सुप्रसिद्ध असणारा भाग आहे कसबा बावडा. असा असणारा सगळा मित्रपरिवार आहे. या सगळ्या मित्रपरिवाराच्या अथक परिश्रमातून ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरा आहे. नवीन गोलंदाजी मार्कावरती आपण पाहू. अमोल तेली गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल. सामना आहे 7 षटकांचा. 4 ओव्हर आतापर्यंत टाकून झाल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद 38 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला कॅप्टन आहे देवराज मेतके, त्याला आपण पाहतोय जो फलंदाजी मार्कावरती आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आहे या ठिकाणी अमोल तेरी. सुरेख प्रकारचा फटका खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. अक्षयने घेतलेला एक चांगला झेल. विकेट नंबर 2. प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. दुसरी विकेट आली. 2 बाद धावफलक धावा संख्या आहे 38 धावा. डीजे काय नाव तुमचं? डीजे अजय. जबरदस्त. म्हणजे खूप डीजेवाले आम्ही पाहतो. त्या चांगल्या यादीमध्ये तुमचं पण नाव घ्यावं लागेल. त्याचं कारण सांगतो. रश असतं. डीजेचं काम तितकं सोपं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे काय असते, तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य असावं लागते. ते तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती आहे, कायम आहे. म्हणजे तुमच्याकडे पाहून कोणाला राग येणार नाही की हे आवाज वाढवतो साहेब. ही लीनता, नम्रता ही सगळ्यात महत्त्वाची. आणि ती डीजे अक्षय, तुमचं नाव अजय, डीजे अजय आणि अथर्व, मनापासून धन्यवाद. तुमच्या दोघांचंही कौतुक. याचा भाऊ डीजे गणेशला नंतर दर्शन घेतो. गोलंदाजी वरती तयार आहे. इथे विकेट आली देवराजची आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज राजेंद्र ननवरे नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहूया. यात्रा अगदी आपण पाहतोय पंचांग कसं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. अपील पूर्णपणे फेटाळून लावलं गेले. सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगल चिरपाटी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. एका धावसेकांनी खातं खुलं गेलं राजेंद्रचं. दक्कन पन्हाळा संघाच्या खात्यामध्ये वाढ होईल. धावफलकर धावसंख्या आहे 2 बाद 39. अमोल तेली जसा गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या ओव्हरसाठी आला, पहिल्याच बॉलला आलेली विकेट ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली.
देवराज जो कॅप्टन होता त्याला मात्र परतावं लागलं. एक धाव फक्त देवरांनी बनवली आणि 26 धावा निखिलच्या पाहायला मिळालेल्या आहेत. 13 चेंडू खेळला आणि वाह काय चेंडू टाकलाय, जबरदस्त अगदी मारा होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल तेली, महाराष्ट्र पोलीस आहेत अमोल तेली. महाराष्ट्राच्या मातीची सेवा तर करताच करता, पण त्याचबरोबर अगदी क्रिकेटची सेवा आणि आज विके स्पोर्ट्स कपची सेवा करताना आपल्याला अमोल तेली याची प्रमाण पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाशचा जो फटका, लॉंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे शतरक्षी चेंडूवरती पोहोचलाय. हो, शतरक्षण थोडासा खराब झालाय आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल 2 बाद 41 धावा. षटक क्रमांक 5 अर्थात 7 षटकांचा सामना आहे, 5वं षटक चालू आहे आणि जी आक्रमकता हवी आहे, कारण 7 ओव्हरमध्ये कम से कम 80+. हे टार्गेट निश्चितप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं राहील, कारण पहिला सामना आहे. हो 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 हो, इथे मात्र चेंडू परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि जसा बॅटवरती मिडल झालाय त्याच्यातून एक जो आवाज आला ना टक, त्याच्यावरून कळलं गेलं हा षटकार आहे. छेडा कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. थँक्यू डीजे, थँक्यू. धापलकर धावसंख्या षटकाराची पण वाढली गेली आणि टोटल स्कोअर जर आपण पाहिला 47 47 धावा आहेत. या बॅट परत येतो गोलंदाज तयार. सूर्यप्रकारचा परत येता फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा झेल इथे अक्षय घेताना पाहायला मिळालाय. बॅटर आउट. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. पहिला चेंडू खेळणारा निखिल. या या स्पर्धेमध्ये पहिला चौकार खेळणारा फलंदाज निखिल. या स्पर्धेमध्ये पहिला षटकार खेळणारा फलंदाज निखिल आणि या स्पर्धेमध्ये पहिला बाद होणारा फलंदाज निखिल. आपलं नाव कुठं येते ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं नाव कुठेतरी यावं, पण आपलं नाव कुठं यावं हे आपण ठरवायचं असतं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील याला आपण पाहणार आहोत. गोलंदाज मनोज संगपाळ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय, जो इथे गोलंदाजी मार्क करतोय. यावेळेचा चुना अगदी आपण पाहिला कॅपमध्ये खेळलाय, परंतु वा क्षेत्ररक्षण जबरदस्त. 3 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. अमोल तेली या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. फक्त गोलंदाजी नाही, क्षेत्ररक्षण सुद्धा जबरदस्त करतोय तो अमोल तेली. पंकज यावेळेचा चुनाव अगदी डाव्याच्या बारे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. हो 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 हो, खूप दूरवरती पाठवलाय आणि साय स्क्रीनच्या पलीकडे जातोय चेंडू. कोल्हापूर प्रीमियर लीगचा हा आलेला आहे खणखणीत षटकार. प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर थँक्यू थँक्यू. लीग, कोल्हापूर. पलीकडे मंडईमध्ये भाजी मंडईत भाजी मार्केटमध्ये चेंडू आलेला आहे, तेवढा देता का आमचा. देताल देताल. पलीकडच्या बाजूला जो सगळा मित्र परिवार आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद.
आणि मी सातत्याने धन्यवाद म्हणेल तुमच्यासाठी, सातत्याने. पण ज्या वेळेस चेंडू येईल त्याच तुम्हाला द्यावा लागेल. अर्धशतक पूर्ण झाले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती परत एकदा अमोल येताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एकाच सिंगल नंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. नाना पाटेकर यांची स्पेशल मूवी आहे अब तक 56, 56 लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 56 धावा आहेत 6वं षटक चालू असताना. परत एकदा आपण पाहिलंय तिथे गॅपमध्ये चेंडू सी मार्चच्या बाहेर पोहोचलाय. चौकार 4 रन. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. चौकारा पाठोपाठ षटकार, षटकारा पाठोपाठ चौकार, हे समीकरण निश्चितप्रमाणे आता यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्यानंतरचा अगदी नकार दिला गेला. एकच धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलक धावसंख्या 61 धावा आहेत. 61, 61 वरती धापलक. एक चांगली सुरुवात अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी होताना पाहायला मिळालेली आहे. 61 रन, लॉस ऑफ 3 विकेट. पन्हाळा, दक्कन पन्हाळा आणि विके स्पोर्ट्स यांच्यामधली लढत आहे. सूर्यप्रकाशचा फडका गॅपमध्ये चेंडू खेळला. शतरक्षक दुर्मिळ चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. हो, घरटं सोडलं परंतु चांगला कॉल पाहायला मिळाला. एकच धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकवरती धावसंख्या 62 धावा 6 ओव्हर संपल्या. 6 ओव्हर 62 धावा, 3 फलंदाज बाद. निखिल बाद वैयक्तिक 26 धावसंख्या बनवली. 13 चेंडूंचा सामना केला. प्रवीण बाद झालाय. 18 धावा त्यांनी बनवल्या. त्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार त्याच्या समाविष्ट 14 चेंडू खेळलाय. देवराज हा एका धावसंख्येवरती बाद झालाय, झेल बाद झाला आणि 2 चेंडूंचा सामना त्यांनी केलेला आहे. राजेंद्र खेळतोय 6 वरती, एक चौकार समाविष्ट आहे आणि पंकज पाटील 8 वरती आहे, एक षटकार समाविष्ट आहे. आता शेवटचं षटक कोण टाकणार आहे ते आपण पाहूया. शेवटच्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. अमोल वाडकर शेवटच्या षटकासाठी एकदा आपण पाहतोय गोलंदाज आलाय. ट्रॅकला पंकज आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला राजेंद्र आहे. चेंडूची उंची खूप आहे. पायचे तिथे झेल होणार का? आणि तिथे वाह, चांगला झेल झालाय आणि कॉटन बोल्ट बॅटर नंबर 4 पंकज बाद. कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग, कोल्हापूर प्रीमियर लीग. Mix by DJ Ajay. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अमित कांबळे, जो आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोअर जो आहे 62. फुलटॉस गॅपमध्ये चेंडू खेळलाय. कव्हरला चेंडू आहे आणि वा, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं आपण अगदी आपण पाहतोय. ज्याने 2 झेल घेतलेले आहेत तोच अक्षय या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. 2 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. पायाच्या साने खूप शरीरापासून दूर चेंडू होता आणि पायाच्या साने चेंडू अडवताना पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आल्यात. त्या प्रकार धावसंख्या 64 धावा आहेत. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील या इनिंगमधील 4 चेंडू बाकी. खूप
दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कडे गेला हुआ स्ट्रोक. चेंडू डाट येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय मारा झोडा हे षटक निश्चितप्रमाणे आहे. तोडफोड म्हणतो ना आपण ज्या प्रकारची असते ही क्रिकेटची भाषा आहे. मारझोड करणं, तोडफोड करणं, गोलंदाजाची पिसं काढणं. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर. ही धाव अवांतर. धापलक वाढेल. धापलक धावसंख्या 65 धावा. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आणि षटकारचे रन. Premier League, Kolhapur, Premier League, Kolhapur, Premier League. Mix by DJ Ajay. Ajay. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू लॉंग ऑफला खेळला गेलाय आणि त्या दरम्यान इथे धावबाची संधी आहे आणि बॅटर रनआउट. Kolhapur, Premier League, Kolhapur, Premier League, Kolhapur, Premier League, Kolhapur, Premier League. Mix by DJ Ajay. Ajay. Kolhapur. आणि तिथं चांगला झेल झालाय. Mix by DJ Ajay. 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 Ajay.
ठीक. टोटल स्कोर. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. Check. Hello. Hello. Check. स्कोर जर आपण पाहिला तर या ठिकाणी बनवला गेलेला आहे तो एकूण 72-73चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि जसा दुसरा डाव या ठिकाणी सुरू होईल एक गोड आवाज. विजय बागायसर. नमस्कार, मैं विजय बागैतकर बावड़ा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 के दूसरे पर्व में सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। प्रतियोगिता का ये पहला मैच, महत्वपूर्ण मैच यहाँ पर खेला जा रहा है। दक्कन पन्नालास बनाम वीके स्पोर्ट्स के बीच में टॉस जीता यहाँ पर वीके स्पोर्ट्स क्लब ने और पहले फील्डिंग करने का निश्चय किया और लक्ष्य यहाँ पर 72 रन जुटे। 73 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए और शुरुआत 1 रन बगैर किसी नुकसान के। जो दर्शक यहाँ पर देर से आए या जो दर्शक अभी अभी लंच के बाद मैदान पर आए, उन दर्शकों की जानकारी के लिए बता दूं, प्रतियोगिता का पहला दिन और प्रतियोगिता का ये ओपनिंग मैच खेला जा रहा है। ड्राइव करने की कोशिश की थी, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। रन की कोई गुंजाइश नहीं, 1 रन बगैर किसी नुकसान के। 7 ओवर में 72 रन बनाए, 73 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। तो कुल मिलाकर एक विशाल लक्ष्य है। फुल टॉस गेंद थी, ड्राइव किया इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से, गेंद जा रहे डीप लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, जैसे ही गेंद फुल टॉस मिली फुट पर गए। चेक. हॅलो 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 हॅलो. चेक. हॅलो. 9 रन बगैर किसी नुकसान के, लक्ष्य यहाँ पर 73 रन का इस मैच को जीतने के लिए। हेलो। तो ये कुल मिलाकर पहला ओवर अभी मुकम्मल हुआ। पहले ओवर के पश्चात स्कोर यहाँ पर रुका हुआ 11 रन
बगैर किसी नुकसान के। लक्ष्य यहाँ पर 73 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 7 ओवर में। इसका मतलब 10.20 की औसत चाहिए और उसके हिसाब से ही पहले ओवर में रन बने। कुल मिलाकर ये कहना पड़ेगा कि सुशांत खोत और प्रशांत धनगर जो प्रारंभिक बल्लेबाज है उन्होंने बहुत ही सक्षमता के साथ यहाँ पर बल्लेबाजी करते हुए कभी कभी इक्का दुक्का और कभी कभी बीच बीच में 2 चौके भी देखने को मिले और बहुत बढ़िया प्रदर्शन दोनों प्रारंभिक बल्लेबाजी के द्वारा। पहला ओवर मुकम्मल हो चुका है। अब देखना होगा कि हमारी एंड से या मेडिकल कॉलेज एंड की ओर से किसको मोर्चे पर अब लगाया जाता है ये देखना होगा। अक्षय बागल के हाथ में गेंद सौंपी जा रही है। देखिए फील्डिंग का नज़ारा देखिए, कोई स्लिप नहीं, लगभग फ्लाइंग स्लिप या जिसे शॉर्ट थर्ड मैन भी कहा जाएगा। एक वाइड गली है, बैकवर्ड पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, ऑन साइड पर है, मिड ऑन है, शॉर्ट फाइन ले गए, बैकवर्ड शॉर्ट स्क्वायर ले गए, शॉर्ट मिड विकेट है और डीप मिड विकेट। लगभग 4 खिलाड़ी ऑफ साइड पर और 5 खिलाड़ी ऑन साइड पर। फिर एक बार मैं बता दूं, जो दर्शक यहाँ पर देर से आए या वो दर्शक लंच के बाद यहाँ पर आए, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, बावड़ा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 का ये दूसरा पर्व और आज ये पहला दिन और आज के दिन का ये पहला महत्वपूर्ण मैच यहाँ पर खेला जा रहा है। दक्कन पनाला स्पोर्ट्स बनाम वीके स्पोर्ट्स के बीच में। टॉस जीता यहाँ पर वीके स्पोर्ट्स क्लब ने पहले फील्डिंग करने का निश्चय किया और दक्कन पनाला स्पोर्ट्स क्लब ने 7 ओवर में 72 रन जुटाए। अब स्टंप के बाहर बैकफुट पर गए, गेंद को हल्के से पंच किया, गेंद लुढ़क गए बैकवर्ड पॉइंट पर, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज के पास पर्याप्त समय था सिंगल का। इस सिंगल के साथ सुशांत का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 3 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 12। कड़ी धूप यहाँ पर इस मैदान पर लगभग 30-31 डिग्री सेल्सियस तापमान होने की संभावना, लेकिन कड़ी धूप की कौन परवाह कर रहा है। बहुत अच्छा क्रिकेट यहाँ पर कोल्हापुर वासियों को देखने को मिल रहा है। और शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को उठा दिया वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में और गेंद निकल पड़ी। वहाँ पर बहुत अच्छी फील्डिंग वहाँ पर लॉन्ग ऑन के फील्डर के द्वारा, जहाँ पर 4 रन यकीनन तौर पर होने चाहिए थे, वहाँ पर मात्र 2 ही रन। इस 2 रन के साथ प्रशांत धनगर का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 2 अंकों में 10 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 14 रन बगैर किसी नुकसान के। 72 रन का पीछा कर रहे हैं और उसके जवाब में एक सक्षम शुरुआत यहाँ पर कुल मिलाकर बहुत ही बढ़िया शुरुआत। जिस शुरुआत की यहाँ पर अपेक्षा थी उस शुरुआत में खरे उतरे यहाँ पर प्रारंभिक बल्लेबाज और देखते देखते एक सक्षम स्कोर खड़ा कर दिया है दूसरे ओवर में। फिर एक बार उठा दिया, मिड विकेट क्षेत्र के बाहर जाती हुई, डीप मिड विकेट क्षेत्र के बाहर 6 रन। बहुत ही खूबसूरत छक्का। तो थैंक यू डीजे। इस छक्के के साथ प्रशांत का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ अब 16 और कुल रन संख्या बढ़ती हुई 20। मैं जिस बात का जिक्र कर रहा हूं यहाँ पर सुशांत खोत और प्रशांत धनगर जब चाहे जहां चाहे वो रन बना रहे, शुरू से ही काफी विश्वास के साथ बल्लेबाजी करते हुए। और पिच गेंद इस बार दबा हुआ उठा दिया वाइडिश मिडॉन के ऊपर से। फील्डर काफी कोशिश कर रहे थे वाइडिश मिडॉन के, लेकिन जब तक आते गेंद को फील्ड करते 2 आसान रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ प्रशांत का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ अब 18, कुल रन संख्या बढ़ती हुई 22 रन बगैर किसी नुकसान के। आज कुल मिलाकर 5 या 6 मैचेस यहाँ पर खेले जाएंगे कुल मिलाकर, और उसमें से ये पहला मैच अब चलता हुआ इस प्रतियोगिता का। पहला पर्व काफी खूबसूरत रहा था, आपको शायद मालूम होगा। फिर एक बार उठा दिया, इस बार दबा गेंद जा रहे डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। थैंक यू। इस चौके के साथ प्रशांत का अब व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ एकाएक 22 और कुल रन संख्या बढ़ती हुई 26। दोनों बल्लेबाज जब चाहे जहां चाहे रन बना रहे, गेंद उनको फुटबॉल की तरह दिखाई दे रही हो, और मैं तो पूरी तरह से प्रशंसा करूंगा दोनों बल्लेबाजों की, क्योंकि 72 एक विशाल स्कोर है। 10.20 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए और उसका पीछा सक्षमता के साथ हो रहा है। फिर एक बार उठा दिया, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जा रहा है बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, आप अंपायर का इशारा आ रहा है, 6 रन।
और कुल रन संख्या अब रुकी हुई 32। 2 ओवर मुकम्मल हो चुके, अभी भी 5 ओवर का खेल शेष है। 41 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए। इसका मतलब 8.10 रन चाहिए, जो औसत शुरू में थी। जब इनिंग की शुरुआत हुई थी तब 10.20 रन चाहिए थे, लेकिन 2 ओवर के पश्चात अब रन गति चाहिए 8.10। इसका कारण ही ये है कि सुशांत खोत और प्रशांत धनकर ने, हालांकि सुशांत खोत ने शीट एंकर का रोल यहाँ पर निभाया है, और जहाँ तक प्रशांत धनगर का जहाँ तक सवाल, उन्होंने पूरी तरह से हल्ला किया है यहाँ पर बॉलर्स के ऊपर, और बॉलर्स को यहाँ पर सेट नहीं होने दिया विकेट के ऊपर, और देखते देखते पहले 2 ओवर में एक विशाल स्कोर खड़ा करते हुए टॉस जीता यहाँ पर विकेट स्पोर्ट्स क्लब के कप्तान ने। पहले फील्डिंग करने का निश्चय, और टॉस जीतने के बाद जहाँ पर बल्लेबाजी का जहाँ तक सवाल था, बहुत अच्छे रन बनाए यहाँ पर दक्कन पन्नाला स्पोर्ट्स क्लब ने। निखिल ने 26 रन जुटाए, प्रवीण ने 18 रन जुटाए, उसके बाद टेल एंडर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, और कुल मिलाकर एक अच्छा खासा एक विश्वसनीय स्कोर खड़ा कर दिया। लेकिन उसका पीछा करते हुए यहाँ पर विकेट स्पोर्ट्स क्लब के बल्लेबाज भी काफ़ी कम नहीं है। उनके प्रारंभिक बल्लेबाज ने तो लगभग कमर तोड़ दिए यहाँ पर बॉलर्स की, और पूरी तरह से हावी होते हुए पहले 2 ओवर में 32 रन बनाए। इसका मतलब 16.00 की औसत, जो निश्चित रूप से एक बहुत बड़ी औसत कहा जाएगी। बॉलिंग में पहला परिवर्तन, राजेंद्र रननौरे के हाथ में अब गेंद सौंपी जा रही है। पहला परिवर्तन क्योंकि पंकज पाटिल को अब विश्राम दिया गया है मार्केट एन की ओर से। देखिए, पंकज पाटिल ने पहले ओवर में 10 रन अर्जित किए, उसके बाद अक्षय ने दूसरे ओवर में 21 रन खर्च किए। पहला ओवर हल्का सा महंगा, उसके बाद दूसरा ओवर उससे डबल महंगा साबित हुआ। तो कुल मिलाकर ये कहना पड़ेगा कि बल्लेबाज अब पूरी तरह से हावी हो चुके बॉलर्स के ऊपर। शॉर्ट ऑफ लाइन गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, गेंद को हल्का सा स्टीयर किया, लेकिन गेंद हवा में थी और गेंद देखते देखते निकल पड़ी वाइड थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। आरती शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को हल्के से फ्लाइंग स्टीयर किया, गेंद निश्चित रूप से हवा में थी, लेकिन गेंद वाइड थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। इस चौके के साथ स्कोर अब बढ़ता हुआ अब 36 रन। अभी भी रन चाहिए 37 रन। इस ओवर के कुछ गेंदे बचे हुए, और उसके बाद बचे हुए 4 ओवर। बावड़ा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 का ये दूसरा पर्व। ये गेंद बहुत अच्छी गेंद, परिवर्तन के तौर पर गेंद थी, जिसे क्रिकेट के भाषा में चेंज इन पेस कहा जाता है। हल्का सा परिवर्तन, पिछले गेंद के मुकाबले पिछली गेंद काफी तेज थी, तेज तरार थी, लेकिन ये जो गेंद थी हल्का सा परिवर्तन, स्लोवर वन थी, बात खा गए यहाँ पर बल्लेबाज, और बाकी का काम किया विकेट कीपर ने। राजेंद्र तैयार, फिर एक बार धीमी गेंद, स्विच हिट किया, गेंद जा रहे वाइड थर्ड मैन बाउंड्री लाइन के ऊपर से। 6 रन। का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 13, और कुल रन संख्या अब रुकी हुई। यानंतरचा जो सामना आहे SK रॉयल्स फुलेवाडी आणि A1 पन्हाळा, दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. SK रॉयल्स आणि A1 पन्हाळा ही ओव्हर संपली की आपल्याला टॉस करायचा आहे. थँक्यू. स्कोर यहाँ पर रुका हुआ 42 बिना किसी नुकसान के। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि अभी तक विकेट नहीं खोया यहाँ पर विकेट स्पोर्ट्स क्लब ने, सबसे अहम बात है उनके लिए। शॉर्ट ऑफ लाइन गेंद ऑफ स्टंप के बाहर उठा दिया, इस मरतबा पॉइंट के ऊपर से बहुत खूबसूरत कैच लपक लिया एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर ने। थैंक यू। तो ये पहला विकेट तो मैं धक्का नहीं कहूंगा, हालांकि विकेट यहाँ पर खोया है, लेकिन दोनों बल्लेबाज ने अपना काम यहाँ पर तमाम कर दिया। बहुत ही बढ़िया प्रदर्शन दोनों बल्लेबाजों के द्वारा, धनगर सुशांत खोत और प्रशांत धनगर के द्वारा। पहले विकेट के लिए कुल मिलाकर 42 रन की बहुत बड़ी बहुमूल्य साझेदारी अब खत्म हो गई। नए बल्लेबाज मनोज संगपाल अब धीरे धीरे मैदान के ऊपर, और जो बल्लेबाज आउट हुए प्रशांत धनगर अब
आप जो तालियां सुन रहे हैं हल्की सी, उनके अच्छे बल्लेबाजी के लिए। स्कोर रुका हुआ यहाँ पर 42 रन 1 विकेट के नुकसान पे। रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 73, और उसके जवाब में एक बहुत सक्षम जवाब यहाँ पर दिया है दोनों प्रारंभिक बल्लेबाज ने। हालांकि प्रशांत धनगर की अभी भी पारी समाप्त हुई निश्चित रूप से, लेकिन जहाँ तक बल्लेबाजी का जहाँ तक सवाल, दोनों बल्लेबाज पूरी तरह से हावी हुए पहले 2 और तीसरे ओवर में, और देखते देखते 40 का आंकड़ा यहाँ पर पार किया दोनों बल्लेबाजों ने। नेक्स्ट टाइम के बाहर बैकफुट पर गए, गेंद को मोड़ दिया बैकफुट स्क्वायर लेग के ऊपर से, 1 रन तो पूरा का बैट्समैन ने 1 ही रन पर संतुष्ट। गाड़ी वाले ने थांबायचं है थोड़ा वेळ, तो सिंगल के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 43 रन 1 विकेट के नुकसान पे। हल्की सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। 30 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। हमारे स्कोरर सलीम जी हमें बता रहे, सलीम जी का जहाँ तक सवाल, बहुत अच्छे स्कोरिंग का काम संभालते हैं कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में। फिर एक बार खराब गेंद थी, और ये देखिए अलग गरीब ढंग का ये स्ट्रोक था, जैसे बैडमिंटन में जैसे फोरहैंड खेला जाता है उस तरह का ये स्ट्रोक था। सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अप बढ़ता हुआ, 9 बॉल का इशारा आता हुआ अंपायर का। स्कोर अप बढ़ता हुआ 46 रन, पहला 9 बॉल आता हुआ इस प्रतियोगिता का, और ये चक्कर के रूप में यहाँ पर 9 बॉल किया है। बहुत अच्छी बढ़िया अंपायरिंग यहाँ पर। ये चक्कर का जहाँ तक सवाल, चक्कर के बारे में पूरी प्रतियोगिता में हम चर्चा करेंगे। बहुत दिनों के बाद चक्कर के रूप में यहाँ पर 9 बॉल दिखाई देता हुआ। आजकल चक्कर काफी कम दिखाई देते हैं, जिसे ग्रामीण लैंग्वेज में थ्रो बॉलर कहा जाता है। ये गेंद फिर एक बार स्विच हिट करने की कोशिश, लेकिन गेंद कनेक्ट नहीं, बल्ले पर गेंद लुढ़क के शॉर्ट पॉइंट पर जब तक आते वाइडिश गली से फील्डर बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में गेंद को फील्ड करते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 47 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर। 3 ओवर मुकम्मल हो चुके, 47 रन 1 विकेट के नुकसान पे। दस रन आए, दूसरे ओवर में 21 रन आए, और ये ओवर में जो पिछला ओवर था उस ओवर में 15, तो कुल मिलाकर स्कोर यहाँ पर रुका हुआ 46 रन। मेरे ख्याल से 26 रन अब चाहिए इस मैच को जीतने के लिए, बचे हुए 5 ओवर में। लगभग आसान लक्ष्य है निश्चित रूप से, लेकिन क्रिकेट का जहाँ तक सवाल, क्रिकेट खेल का जहाँ तक सवाल, क्रिकेट में भविष्यवाणी करना इतना आसान नहीं रहता है। जब जब आसान लक्ष्य रहता है तब पारी ताश की पत्तों की तरह लड़खड़ाती है। लेकिन देखना होगा कि जिस ढंग से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है विके स्पोर्ट्स क्लब के बल्लेबाजों के द्वारा, इससे अब पता चल रहा है कि लगभग जीत के कगार पर, जीत के दहलीज पर खड़े है टीम। लेफ्ट के बाहर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, लेकिन गेंद जा रही है वाडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, 6 रन। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। यह दृश्य देख को संदीप पाटिल की याद आ गई, हमारे अपने भारतीय पूर्व खिलाड़ी संदीप पाटिल इस तरह के स्ट्रोक खेलते थे एक जमाने में। ऑफ स्टंप के बाद फिर एक बार शॉट ऑफ पुल किया, और फिर एक बार गेंद उसी दिशा में डिपॉजिट किया यहां पर बल्लेबाजों ने। थैंक यू। स्कोर यहाँ पर रुका हुआ अब 59 रन। अब मैच में मैं तो कहूंगा लगभग औपचारिकता ही रह गई है। मात्र 14 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, और जहां तक रनों का जहां तक सवाल, पर्याप्त ओवर अभी भी शेष है। और पिच गेंद थी, बाहर पर बाहर निकाला, खतरा हो सकता था, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर उतने चुस्त नहीं थे, उन्होंने स्टार्ट भी नहीं लिया था, और ये 60वां रन मुकम्मल होता हुआ। और पिच गेंद थी, पाए पर बाहर निकला, लिफ्ट भी किया था, हवा में गेंद निश्चित रूप से थी, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर जो तैनात थे, जहाँ तक उनका एंटीसिपेशन का जहाँ तक सवाल, पूर्वानुमान का जहाँ तक सवाल, उतना अच्छा खासा पूर्वानुमान नहीं था, और देखते देखते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर रुका हुआ 60। अब चाहिए रन 13 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए। राउंड द विकेट गेंद, बहुत अच्छी गेंद,
ड्राइव करने की कोशिश की थी ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर से, गेंद और बल्ले के बीच में कुछ संपर्क नहीं रहा और बाकी का काम किया विकेट कीपर ने। और अब बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। जहाँ तक विकेट स्पोर्ट्स क्लब के फील्डर्स का जहाँ तक सवाल, उनके देह बोली से अब पता चल रहा है लगभग इन्होंने मैच ये अब छोड़ दिया है। फिर एक बार लिफ्ट किया स्क्वायर लेग के ऊपर से, खूबसूरत छक्का। शायद अंपायर तो इस छक्के के साथ मनोज संगपाल का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ अब 2 अंकों में 10 और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 66 रन। रन चाहिए अब मात्र 7। ऐसा लग रहा था कि जब मैच शुरुआत हुई थी, जब 72 रन बनाए थे स्कोरबोर्ड पर, तब ऐसा लग रहा था कि शायद मैच रोमांचक होगा, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। जो अपेक्षा यहाँ पर की थी दर्शकों के द्वारा, उस अपेक्षा में ये मैच पूरी तरह से खरा नहीं उतरा और देखते देखते ये मैच अब एक तरफा साबित होता हुआ। इसका कारण ही यही है कि सुशांत खोत और प्रशांत धनगर ने जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी की पहले विकेट के लिए, ये काफ़ी कारगर साबित होती हुई इस मैच में। ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने की कोशिश, ओवर मुकम्मल हुआ ये चौथा। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 66 रन 1 विकेट के नुकसान पे। जो दर्शक यहाँ पर यहाँ पे बहुत ही अच्छा खासा साबित हुआ था। कोल्हापुर वासी सही मायने में मंत्रमुग्ध हुए थे। हालांकि जो आखिरी मैच हुआ था, फाइनल मैच, वो सुपर ओवर में चल पड़ा था। और कुल मिलाकर ये दूसरा पर्व, दूसरा एडिशन है। ये पर्व भी उसी तरह का होगा, इस अपेक्षा से लेकर पहले दिन से यहाँ पर दर्शक यहाँ पर उपस्थित हो रहे और इस प्रतियोगिता का, क्रिकेट का लुत्फ उठाते हुए। निश्चित रूप से कोल्हापुर के लिए बहुत बड़ी प्रतियोगिता है। जब से ये प्रतियोगिता 2022-2023 में शुरू हुई थी, जो शुरुआत मिली थी, जो रिस्पांस मिला था, वो देखते ही बन गया था। और जैसे ही इस प्रतियोगिता की अनाउंसमेंट हुई थी, तब से लेकर दर्शकों में काफ़ी उत्साह यहाँ पर। और की पहली गेंद अमित की है, गेंद ऑफ स्टंप, फिर एक बार स्विच हिट करने की कोशिश, इस मरतबा नाकामयाब रहे और बाकी का काम किया विकेट कीपर ने। तो मैं चर्चा कर रहा था कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 के बारे में। बहुत बड़ी प्रतियोगिता कोल्हापुर डिस्ट्रिक्ट का, जहाँ तक सवाल, 1 लाख धनराशि की ये प्रतियोगिता और इसके सिवाय चमचमाती ये ट्रॉफी रहेगी। दूसरा इनाम है 51,000 और चमचमाती ट्रॉफी। और इसके सिवा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए 43 इंच की LED टीवी। बहुत अच्छी गेंद, लगभग ब्लॉक होल्ड में गेंद थी, बाहर पर इस मरतबा बाहर निकाला। पहले से गेंद को परख लिया था, गेंद को खेल दिया वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में, एक आसान रन पूरा किया। बहुत अच्छा रन था, जमीन को लिपकती हुई गेंद निकल पड़ी थी। टेनिस क्रिकेट में इस तरह के स्ट्रोक काफ़ी कम देखने को मिलते, लेकिन जो पिछला स्ट्रोक था बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 67 रन 1 विकेट के नुकसान पे। ऑफ स्टंप के बाहर फिर एक बार बाहर निकाला था, कवर के ऊपर से खेलना चाहते थे और फिर एक बार नाकामयाब रहे। और फिर एक बार बॉलर्स अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। देखिए फील्डिंग का नज़ारा, एक शॉर्ट थर्ड मैन, एक वाइड गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, वाइडिश लॉन्ग ऑफ ऑन साइड पर। देखिए डीप लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, बैकवर्ड स्क्वायर लेग है। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर और 4 खिलाड़ी ऑन साइड पर। उठा दिया इस मरतबा, लेकिन गेंद ढंग से कनेक्ट नहीं हुई, गेंद लुढ़क के अब डीप मिड विकेट पर एक आसान रन टहलते चलते मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 68 रन। अब चाहिए मात्र 5 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए। सुशांत खोत जो व्यक्तिगत 42 की ओर पर खेल रहे, बहुत ही सक्षम पारी, बहुत ही खूबसूरत पारी यहाँ पर सुशांत खोत के बल्ले के द्वारा। उठा दिया इस मरतबा, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट के ऊपर से। देखना होगा अंपायर का इशारा क्या आता है और अंपायर पूछ रहे 6 रन। बहुत अच्छी स्पोर्ट्समैनशिप यहाँ पर। और इस तरह यहाँ पर मैच भी खत्म होता हुआ और 9 विकेट से कॉम्प्रिहेंसिव विन और आसान जीत यहाँ पर दर्ज की। यहाँ पर विकेट स्पोर्ट्स क्लब ने जीत के लिए बधाई। ये प्रतियोगिता जो चल रही है कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 की, और इस मैच के पहले मैच में एक आसान जीत दर्ज की विकेट स्पोर्ट्स
कोल्हापूर ने। मुकेश शिंदे कप्तान, कृपया टॉस साठी या। मुकेश शिंदे कप्तान। अभी अभी 50 रन मुकम्मल किए यहाँ पर सुशांत खोत ने। 50 रन के लिए बधाई। तो इस सूचना के साथ पहले मैच में यहाँ पर जीत दर्ज की है और 2 अंक। कृपया करून जे आपले स्पोर्ट्समनशिप आहे, आपण या स्पर्धेबद्दल जे नेहमी म्हणत आलो आहे की जी शिस्तीचं इथे पालन होतं, एकमेकांचे हस्तांदोलन करतायत, अतिशय छान असं दृश्य बघायला मिळतं या स्पर्धेत। मागच्या वर्षी जे दृश्य बघायला मिळतं नेमकं तसंच दृश्य किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं दृश्य या सामन्यात आपल्याला बघायला मिळतं है। तो पहला मैच खत्म हो चुका है। अब दूसरा मैच अब जैसे ही शुरू होगा माइक्रोफोन पे परिवर्तन होगा। कमेंट्री बॉक्स में आ रहे हैं अब मेरे साथी कमेंटेटर अमोल जी जमदाड़े।